CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती या ठिकाणी चालू आहे आणि ऑलरेडी फॉर्म भरणे या ठिकाणी चालू आहे आणि 19 मे 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये। ठीक आहे, आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास आहे आणि महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये। ठीक आहे, तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे या ठिकाणी चालू आहे। तर यामध्ये आपलं उंची किती लागणार आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल सांगणार आहे। आणि यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये यामध्ये काय आपलं ग्राउंड आहे, त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो आपली पेपर असणार आहे। एक लक्षात ठेवा, तर ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला राहतात तर ते ग्राउंडमध्ये या ठिकाणी पहिलेच कटून जाते, एक लक्षात ठेवा। तर त्यामुळे जास्त यामध्ये चान्सेस आहे लागण्याचे। आणि CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि त्याचबरोबर फिजिकल कधीपासून चालू होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे, सेंटरवर कोणते येणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहू राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची ही भरती या ठिकाणी ऑलरेडी चालू आहे। तर 19 मे हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, लक्षात ठेवा। आणि CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये फक्त शिक्षण 10वी पास ठेवण्यात आलं आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म यामध्ये भरता येते। ठीक आहे, 9195 जागा आहे टोटल ज्या जागा निघाल 9195 जागा या ठिकाणी टोटल आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि महाराष्ट्राच्या ज्या वाटेला आहे जवळपास 600च्या आसपास जागा महाराष्ट्राच्या वाटेला आलेल्या आहे। म्हणजे महाराष्ट्रासाठी जवळपास 600 पोस्ट या ठिकाणी 600 जागा महाराष्ट्रासाठी आहे। ठीक आहे, आणि इतर काही ज्या जागा ह्या बाकी राज्यांसाठी यामध्ये ठेवण्यात आलेल्या आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, तर महाराष्ट्रासाठी ज्या किंवा 600 जागा त्या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेल्या आहे। तर आता CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 23 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आला आहे। जो ओपन कॅटेगरीचे असाल तर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 20 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। तुम्ही जर SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 28 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 26 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे। फीचा जर आपण विचार केला तर जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आला आहे। SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 1 रुपये सुद्धा फीने आवर्जून यामध्ये फॉर्म भरा। आणि त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅन असाल तर 1 रुपये सुद्धा फी यामध्ये नाही आहे, तर आवर्जून फॉर्म भरा। आणि त्याचबरोबर यामध्ये जर आपण निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये फिजिकल आहे, ग्राउंड आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा। तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये तिसऱ्या टप्प्यामध्ये आपली असणार आहे ट्रेड टेस्ट। तर अशा प्रकारे आपल्या यामध्ये सिलेक्शन प्रोसेस आहे। तर CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय फिजिकल होणार आहे। तर महाराष्ट्रासाठी जे सेंटर आहे तर महाराष्ट्रासाठी एक नागपूर सेंटर आहे CRPF कॅम्प आणि तळेगाव CRPF सेंटर पुणे। तर हे 2 सेंटर आहे। तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला जे जवळ वाटत असेल तर ते तुम्ही सेंटर टाकू शकता आणि तिथंच तुमचं त्या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, लक्षात ठेवा। जे तुम्हाला हे 2 सेंटरपैकी जवळ पडत असेल तर ते सेंटर तुम्ही चूज करू शकता फॉर्म भरताना। ठीक आहे, एक तर तुम्हाला नागपूरमध्ये टाकायचं असेल तर नागपूरमध्ये टाका, आणि तुम्हाला जर समजा या ठिकाणी तळेगाव CRPF सेंटर पुण्याला टाकायचं असेल तर तिथं सुद्धा तुम्ही टाकू शकता। हे 2 सेंटर महाराष्ट्रासाठी देण्यात आलं आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये ग्राउंड उंचीचा जर आपण विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर आहे, महिला उमेदवारांसाठी उंची यामध्ये 157 सेंटीमीटर आहे, छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे आपला ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर रनिंग आहे, 5 किलोमीटर आपल्याला 24 मिनिटामध्ये मारायचे आहे। तुम्ही जर 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटामध्ये मारणार आहे तर तुम्ही या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। म्हणजे ग्राउंड पास आपण असणार आहे, तुम्ही 17 मिनिटामध्ये 18 मध्ये मारली तरी पास होणार आहे, आणि तुम्ही 24 मिनिटामध्ये मारली तरी तुम्ही पास होणार आहे। फरक एवढा आहे।
की यामध्ये तुम्ही लवकर मारली तरी तुम्हाला जास्त मार्क या ठिकाणी देण्यात येणार नाही आहे. जसं तुम्ही 17-18 मिनिटामध्ये मारली तुम्हाला जास्त मार्क देणार आहे असं काही नाही. सर्वांना समान त्या ठिकाणी पास केलं जाणार आहे. तर 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटासाठी क्वालिफाय केला जाते आणि 1 सेकंड जरी तुमचा जास्त झाला 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटापेक्षा तर 1 सेकंड जरी जास्त झाला तर फेल केला जाणार, अपात्र केला जाणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपण महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटामध्ये मारायचे आहे. ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटामध्ये रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. ज्या पण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाईम हा 8.5 मिनिटापेक्षा जर जास्त झाला तर फेल केला जाणार, अपात्र केला जाणार. अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये ग्राउंड असणार आहे, एक लक्षात ठेवा. 1 सेकंड जरी जास्त गेला 8.5 मिनिटापेक्षा जर जास्त 1600 मीटर रनिंग मारली तुम्ही 1 सेकंड जरी जास्त गेला तर जागेवर फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार. अशा प्रकारे ग्राउंड आहे. काय काय ट्रेडमध्ये यामध्ये जे 1600 मीटर रनिंग आहे 10 मिनिटामध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे यामध्ये आहे. अशा प्रकारे आपलं ग्राउंड असणार आहे. जे विद्यार्थी ग्राउंड क्वालिफाय होणार आहेत त्यांना त्या ठिकाणी पेपरसाठी बोलावलं जाणार आहे. तर पेपर आपला असणार आहे 100 मार्कासाठी. 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न आणि त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न. ठीक आहे. तर बा सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न आणि हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न. अशा प्रकारे आपला 100 मार्काचा पेपर असणार आहे. एका प्रश्नाला 1च मार्क आहे. 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि पेपरसाठी 2 घंट्याचा टाईम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे. अशा प्रकारे आपला पेपर आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग पण यामध्ये वरून ठेवण्यात आलं आहे. 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग यामध्ये आहे. जर तुम्ही 4 प्रश्न चुकवले, एक जो काही आपला प्रश्न बरोबर असणार आहे तो मायनस या ठिकाणी होणार आहे. अशातला भाग या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे यामध्ये जे विद्यार्थी म्हणून आपला काय असणार आहे यामध्ये पेपरसुद्धा होणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आहे. पेपर झाल्यानंतर जे विद्यार्थी म्हणून आपलं काय असणार आहे यामध्ये तर ट्रेड टेस्ट यामध्ये होणार आहे. जर समजा तुम्ही या ठिकाणी सफाई कर्मचारीमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला तर ट्रेड टेस्ट कशा प्रकारे होणार आहे तर बा सफाई कर्मचारीमध्ये तुम्ही फॉर्म भरला तर एका रूममध्ये तुम्हाला नेलं जाणार आहे आणि त्या रूममध्ये तुम्हाला सर्व काही साफसफाई नीटनेटकेपणानं करून दाखवायची आहे. ठीक आहे. जे पण तुम्ही नीटनेटकेपणानं साफसफाई त्या ठिकाणी करून दाखवणार आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी पास केला जाणार आहे, क्वालिफाय केलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे या ठिकाणी ट्रेड टेस्ट असते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे यामध्ये ट्रेड टेस्ट आहे. एका रूममध्ये तुम्हाला नेलं जाणार आहे. तुम्ही जर सफाई कर्मचारीचा फॉर्म भरला तर तुम्हाला झाडझूड करून त्या ठिकाणी दाखवावं लागणार आहे, अशा प्रकारे. ठीक आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. अशा प्रकारे CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची निवड प्रक्रिया पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे यामध्ये फिजिकल असणार आहे, फिजिकल होणार आहे आणि फिजिकल झालं ग्राउंड झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला पेपर असणार आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे यामध्ये असणार आपला ट्रेड टेस्ट, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, मेडिकल होणार आहे. अशी संपूर्ण निवड प्रक्रिया CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे 9195 जागांसाठी चांगली सुवर्ण संधी चालून आली आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. ज्यांना सुद्धा CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर आतापासून आपापली जी तयारी ही आतापासून चालू ठेवा. आतापासून आपली जी तयारी ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करा. ग्राउंड पण आतापासून करा. आता ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे तर ग्राउंड जे विद्यार्थी म्हणून ऑगस्ट महिन्यापर्यंत येण्याची दाट शक्यता. आता जून जुलै महिन्यामध्ये ग्राउंड व्हायचे नाही राहिले कारण की ऊन जास्त राहते. ठीक आहे. तर त्यामुळे पावसाळ्यामध्ये ग्राउंड होण्याची दाट शक्यता जवळपास जुलै ते ऑगस्ट महिन्याच्या आसपास या ठिकाणी CRPF कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनचे ग्राउंड येणार आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी तर थांबतो. भेटा नेक्स्ट शूटमध्ये. जय हिंद, जय भारत.